महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून ज्यांच्यासाठी ज्या संविधानाचं जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या संपूर्ण देशात महाराष्ट्रात मुंबईत मराठी हिंदुत्व ज्यांनी हुंकार दिला ते आमचे बाळासाहेब आमच्या माँ चांगले मुळामध्ये कोण बोलतोय पेक्षा आवाज कुठपर्यंत जातोय हा महत्वाचा। हाल हाल व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वांनी मेहनत घेऊन आणि नुसती आपण मेहनत नक्की केली पण गेल्या 10 वर्षामध्ये संसदमध्ये एक गल्लीतला आमचा खासदार बघा आजही परळमध्येच राहतात म्हणजे कुठच्या हायफाय याच्यात गेले नाहीत जे आवाज उठवले आपल्या स्वतःच्या वक्तृत्वाने आपल्या एक चांगल्या चरित्राने तिथे घाम फोडले असे आपले लाडके भाई सर्व ह्याच्यात असलेले भाई म्हणजे अरविंद सावंत शिवडी विधानसभेचे आमदार। मी खरंच अजय चौधरींना म्हणजे काय म्हणू स्वतः स्वस्त बसले नाहीत आणि आम्हाला स्वस्त बसू दिलं नाही। अरे रिअली त्यांना कल्पना होती की टॉवरच्या टॉवर कसे कोसळणार आहेत जे टॉवर विधानसभेला उतरत नाहीत जे टॉवर नगरपालिकेला तर अजिबात उतरत नाहीत ते टॉवर इथे उतरणार आहेत आणि म्हणून त्यांनी जे काय 150-170च्या वर ज्या मीटिंग्स घेतल्या विचार करा आणि त्या प्रत्येक मीटिंगला महाविकास आघाडीचे पंचामृत बरेच ठिकाणी सगळे उपस्थित होते। बबन कणोजी या दादांनी सांगितलं की खूप चांगली हे घेतली म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळाला। स्मिताताई आपण तर राहतच तुम्ही तर श्रीरामचा आता गजर केला पण तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आपल्याला आता सगळ्यांना कळलंय श्रीरामाला इथे पकडून न्यायचा इथे लोकांनी तिकडच पाठवला। मी आज सांगते भाई आज मुंबादेवीला साकडं घातलंय 10 विभाग क्रमांक 10 श्रद्धा वहिनी स्वतः होत्या विभाग क्रमांक 11 आणि विभाग क्रमांक 12 तुम्हाला आत्ताच सांगते 1.5 वर्षाच्या आत 1.5 वर्ष म्हणजे लय झालं लय भारी तुम्ही कॅबिनेट मंत्री बनणार म्हणजे बनणार। कारण काय लोकांनी नाकारलंय ज्यांच्याबद्दल बोलत होते ते दोन्ही पलटूराम ते कधी मेले पलटी मारतील माहिती नाही आपल्याकडे पाहिजेच आहे कारण दाखवायचं आहे कारण ह्याच्या आधी 70 वर्षात जी बोंब चालली होती बांधली केली म्हणून विकली ना हो खरेदी काय केलं ईडी सीबीआय यंत्रणा हे खरेदी केलं आणि तुमच्या आमच्यासारख्यांच्या मुळावर आले आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्या महाविकास आघाडीला प्रणाम करते अण्णा आणि माझ्या सगळ्या महिला सहकारी। बघा म्हणजे आत्ता दोन्ही दादांनी सांगितलं आमच्याकडेच कधी कधी अजय चौधरी आम्हाला मस्करीत म्हणतात की थकल्या हो खरंच आहे वय वाढत जाणार पण विचार आमचा कधी थकणार नाही तो विचार आम्ही पक्का बुलंद केलेला आहे त्यामुळे वय वाढणार ना निसर्गाप्रमाणे वय वाढणार पण आम्ही वय वाढलं तरी आम्ही वाटतो का आमच्या कामात हा बाकीचं सोडा कामात कशा आमच्या महिला पळत होत्या शेवटपर्यंत बाईंचं शेवटचं स्पॉट जिथे असेल तिथे थकून भागून मग जे काय शाखा प्रमुख काय जी काय व्यवस्था असेल खायच्या आणि आपल्या घरी जायच्या
परत सकाळी वेळेवर यायच्या. त्यामुळे शतशः मी महिला आघाडीला पण अगदी प्रणाम करते. कारण कुठलंही एक नेतृत्व करत असताना त्या नेतृत्वाच्या मागे किती लोक आहेत, त्या नेतृत्वाचं काय ऐकतायत की नाही हे महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही आज आशिष चेंबूरकरांचं त्यांनी सांगितलं की खरंच खूप त्यांच्यावर ताण आला आणि आजही त्यांचं जरी झालं तरी ते सुखरूप व्यवस्थित आता आहेत, काळजी करायची गरज नाही. पण तुम्हाला सर्वांना मी शतशः धन्यवाद देते. मी इथे पंचामृत म्हटलं आहे तर तिथेही पंचामृतच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जे काम केलं सगळ्यांना वाटलेलं. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषदही झाली बघा, योगायोग काय. आणि त्या योगायोगाने आम्ही महिला जेव्हा रणरागिणी एक उभी राहते देवीसमोर तेव्हा अख्खं तिचं कुटुंब ते वलय तिथे असतं. अशी किती कुटुंब आज तुमच्या आपल्या महाविकास आघाडीच्या यशासाठी उभी राहिली. फक्त जाता आता सांगेन, आज आपल्याकडे 26 तारखेला जी इलेक्शन आहे खूप मनावर घ्या. कारण ती टेस्ट आहे, लिटमस. आपल्याला ती जिंकायचीच आहे. पदवीधर आणि कोकण शिक्षक, मुंबई पदवीधर आणि शिक्षक आपल्याला जिंकायचीच आहे. कारण त्याच्यामुळे आपलं मनोधैर्य वाढणार आहे. आपल्या सैनिकाचं किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं 100 नाही 200 पटीने मनोधैर्य वाढणार. आणि तो इम्पॅक्ट मुंबईवर तर राहणार पण तो इम्पॅक्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसणार. आणि आता तुम्ही पाहताय जे लोकनेते म्हणून ज्यांना मान्यता आहे शरद पवार साहेब, ह्या वयात एका आजारपणात त्यांनी त्याचा कधीही बाऊ केला नाही, दिवस रात्र, आणि ते यश संपादन केले. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि मी सुषमा अंधारेंचं पण इथे नाव घेईन. असे लढवय्ये लढले की आपण तर सगळे होतोच पण त्यांनी सगळे किल्ले इतक्या जबरदस्त. म्हणजे उद्धवजींनी हा नाही विचार केला तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे तिकडे शरद पवारांचा उमेदवार नाही, महाविकास आघाडी निवडून आली पाहिजे. 6 विधानसभा आहेत आपल्याकडे आत्ता बाईंकडे, 6च्या 6 जिंकायचे. हा आपण केला पाहिजे. आणि सपाच्या यांनी सांगितलंच आपल्याला की आम्ही सगळ्यांनी जीवतोड मेहनत केली, रिअली केलेली आहे. आणि जे बोंबलतायत ना की तुम्हाला मराठी मतं नाही पडली, एक मराठा नेता सांगतो मराठी तुम्हाला नाही पडली, मग कोणाला तुला पडली का? ती मतं जरी आम्हाला मुस्लिम बांधव आमच्या बरोबर तेव्हाही होते, आजही आहे, पुढेही राहणार आहेत. त्यांच्यामुळे तुम्ही आम्हाला दूषण देऊ नका. मग टॉवरमध्ये राहणारे कोण होते ते सोयीनुसार कसे विसरता, आता आपल्याला ते दाखवायचं. आणि मी खरंच सांगते, काँग्रेस राष्ट्रवादी खुन्नस बहुत हुआ अभी आपका खुन्नस. आम्ही ही पण निवडणूक खुन्नसनी लढणार आणि ती जिंकणार म्हणजे जिंकणार. आणि भाईंना सदिच्छा शुभेच्छा देऊन आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभो एवढं 2 शब्द बोलून माझे 2 शब्द नाही बरेच बोलले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.